नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत खूप मजेशीर आणि गोड अशी गोष्ट, ज्या गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पा आणि चंद्राचा शाप. कधी तुम्ही कोणावर हसलात का? पण थांबा, जर कोणी तुमच्यावरच हसलं तर? चला तर मग पाहूया आपल्या लाडक्या भगवान गणेश बाप्पा आणि चंद्र यांच्यामध्ये काय झालं ते. चला तर मग सुरू करूया. एके दिवशी आपल्या गोंडस भगवान गणेश बाप्पांनी खूप मोदक खाल्ले. इतके खाल्ले की त्यांचे पोट गोल गोल फुगलं. बाप्पा त्यांच्या छोट्या उंदरावर बसून घरी जात होते. तेवढ्यात धाप! उंदीर मामा घाबरले आणि बाप्पा खाली पडले. आकाशात बसलेला चंद्र हे सगळं पाहत होता आणि मोठ्याने हसू लागला. हा 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 हा, बाप्पा पडले, हे किती मजेशीर. हे ऐकून बाप्पांना राग आला. ते म्हणाले, अरे चंद्रा, दुसऱ्यांची थट्टा करतोस, हे बरोबर नाही. रागात बाप्पांनी शाप दिला, आता तुला कोणी पाहणार नाही. चंद्र लगेच घाबरला. तो म्हणाला, माफ करा बाप्पा, माफ करा, मी चूक केली. बाप्पांचं मन लगेच मऊ झालं. ते म्हणाले, ठीक आहे, मग गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला जो पाहिल त्याला त्रास होईल. तेव्हापासून सगळे त्या दिवशी चंद्र पाहणं टाळतात. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? दुसऱ्यांची थट्टा करू नये आणि चूक झाली तर माफी म्हणायला मागे पुढे पाहू नये. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. स्टोरी टाइम विथ ऐशू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया आणखी एका मजेशीर गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.